कच्चा गाजर कोणाकोणाला खायचा? कोणाकोणाला खायचा? का? चांगला असतो ना तब्येतीला? आईजला चांगला असतो तर खायला पाहिजे ना. मग काय खायचं? नमस्कार, हाय, वेलकम. ऑनलाईन ऑपरेशनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज साधी सुट्टी आपली गाजराच्या हलव्याची रेसिपी दाखवणार आहे. सर्वांना नमस्कार. की त्यासाठी थोडेसे काजू, थोडंसं बदाम हे नंतर टाकण्यासाठी गाजराची ठेवलेले आहेत आणि 1 वाटी शिजलेला गूळ. तर 1 किलो गाजर मी कुकरमध्ये थोडेसे 1 ग्लास पाणी घालून 2 शिट्टी शिजवून घेतलेलं आहे. कसं करण्याचं कारण म्हणजे लेकरं मुलं आमची भाजप सॅलड म्हणून खात नाही. गाजर कच्चं गाजर खात नाही. तर त्यांना प्रत्येक वेळेस एक साधं सिंगिल गाजर वापरून द्यायचं म्हटलं तर ते जमणार नाही. म्हणून आपलं साधा सोपा आता गाजरासोबत थोडंसं गूळ आणि हे घालून केलं. टाकायचं गूळ कसं प्रत्येक वेळेस साखर पण चांगली नाही ना आपली म्हणून गूळ ऑप्शन आहे. मी टाकतात प्रत्येक वेळेस ते लेकरं कच्चं गाजर वगैरे खात नाही. असं करून दिलं तर खातात. त्याला त्याचा तरी एखादा करत बसण्यापेक्षा आपलं साध्या पद्धतीने शिजवून घेऊन करून दिलं की म्हणजे फिनिश करून टाकतात. गाजराचा हलवा म्हणून फिनिश करून फिनिश करून टाकतात. तर मी पहिल्यांदा 2 चमचे तुपामध्ये काजू भाजून घेते थोडे खुसखुशीत आणि तेचते. असे टाकले तर ते कचकच लागतात काजू आणि थोडेसे भुगा करून टाकले तर माझ्याकडे एक मशीन आहे ड्रायफ्रूट ते करण्याचं ते मशीन आहे ते मशीन म्हणजे हे मशीन आहे तर घेतलं होतं मी जास्त लोड टाकल्यामुळे थोडंसं चिर पडली त्याला कमी लोड मध्ये किंवा थोडंसं टाकावं बघा तर त्याच्यात नाही काजू खूप भोगावतात भोगा टाकले की ते भाजीत टाकलेल्या शेंगदाण्यासारखं लागतात म्हणून टाकलं अर्धे अर्धे करून हे भाजून घेते मी म्हणजे क्रिस्पी लागते फ्रेश तर पाहूया आता आपण शिजवू उतरलेला गाजर घालणार चांगला परतून देणार त्याच्यामध्ये तुम्ही पोहा जरी घातला तरी मी मऊपणा आणि टेस्ट वेगळी येते याची गुलाबजामुन सारखी टेस्ट नाही बघा जसं हरियाणावाले वापरतात ना त्या पद्धतीने पण प्रत्येक वेळेस ते शक्य नाही आपल्याला पोहा अवेलेबल असेल असं नाही मग साधं सुद्धा आणि कमी खर्चात गाजर तर आपण नेहमी मार्केटमध्ये आणतो पण त्याच्यासाठी आणतो की गाजर तब्येतीला चांगला आहे लेकरांनी ते खावं आमच्यात तर खात नाही माझ्याकडे हा ऑप्शन आहे लेकरांना गाजर खाऊ घालण्याचा हे जे आहे बघा मी ह्याच्यामध्ये ह्याला जास्त लोड होत नाही मला माहित नव्हतं फर्स्ट टाइम यूज करत होते त्याच्यामुळे भरून टाकल्यामुळे ही तडा गेलाय असा त्याला आता टाकून फिरवलं कारण मस्त पैकी गार्निशिंग साठी वगैरे टाकायला मस्त
परत किसून झालेला आहे तो पूर्णनंतर जाण्याची पद्धत देणार आहे थोडा हलव्यामध्ये टाकणार आहे तर त्यात गुळ ऍड करून घेऊया मला 15 मिनिटं थोडीशी गुळ ह्याच्यात थोडंसं मोकळा झालं पाहिजे तोपर्यंत थोडंसं गुळ घालतो. गुळ पण विरघळला पाहिजे आणि माझं 2 वर्षाचा पण एक मुलगा आहे ना त्यालाही खायला सोपं जातं चावायला साधू बघ आपले कसे कुरकुरीत झालेले आहेत, कडक झालेले आहेत. म्हणजे डसडस लागणार नाहीत परत त्यामध्ये टाकणार साधू बनवून घेऊया 8 तास फक्त मुलं खात नाहीत कच्चा गाजर म्हणून सणांमध्ये दिलं तर खात नाही आता तेवढं झालंय बंद झालं आठवण चव तेव्हा तर नाही आता मला करूया चव असं वाटतंय गाजर हवा मला नक्की सांगा कमी असतो आणि नवीन असं माझं चॅनेलला सबस्क्राईब करा माझा कॉमेडी कंटेंट आहे शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकते आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन नवीन फॅमिली ब्लॉग पण टाकते असा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आवडला तर लाईक करा बाय नाही खाऊंगी येतो कसा झाला कच्चा गाजर द्यायचा कच्चा गाजर हलवा कसा झाला कसा झालाय पाव झाला